हाय हॅलो नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहे कोकण ट्रिपला. भरपूर दिवसानंतर किंवा महिन्यापासूनचं प्लॅनिंग चाललं आहे असं तुम्ही म्हणू शकताय. इथं बघा ऋतुराज आणि ऋतुराजची मम्मी. हाय. इथं बघा आपला श्लोक नटखट. श्लोकच्या मावशीचा डान्स बघितला सगळ्यांनी. त्याच्यानंतर आम्ही इथं नाश्त्यासाठी थांबलो. तर नाश्त्यासाठी थांबल्यानंतर पण एक रील व्हायलाच पाहिजे म्हणून आम्ही ही मस्त अशी छानशी रील केली. तर ह्याला कुठलं गाणं लावलंय सांग. सहलीला जायाचं सहलीला. त्यानंतर आमचा हा ट्रिपचा पहिला स्टॉप गणपती मंदिर. एकदम मस्त मंदिर होतं. गणपतीची मूर्ती बघू शकताय, जबरदस्त. बघताक्षणी मन असं एकदम प्रसन्न झालं. त्याच्यानंतर वेळ झाली दुपारची. तर आम्ही जेवणासाठी थांबलो इथं तारकर्लीला. व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण आम्हाला पाहिजे होतं. तर आम्ही इथं थांबलो, पण एकदम जरासुद्धा जेवणाची क्वालिटी नव्हती, टेस्ट नव्हतं आणि 2,000 रुपये बिल केलं. तुम्ही पण गेला तर ह्या हॉटेलला अजिबात जाऊ नका. त्याच्यानंतर आम्ही डॅनियल कॉस्ट हॅव्हन ही रूम बुक केली. रिसॉर्ट एकदम जबरदस्त आहे. तुम्ही जरी गेला तारकर्लीला तर हे रिसॉर्ट बुक करा. पैसा वसूल आहे. तर रूम एकदम क्लीन. त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि संध्याकाळी बीचला गेलो. बघू शकता समोरच, अगदी रूमच्या समोरच बीच होता. सनसेटच्या टाईमला आम्ही बीचवर गेलो. बघू शकता तुम्ही. श्लोक आणि ऋतुराज एकदम ह्यांची मस्ती चालू होती, धम्माल. तर बघू शकताय सनसेट एकदम जबरदस्त. त्यानंतर असं पाया खालून जशी पाणी सरकत जातं, वाळू सरकत जातं, मस्त मजा येते. त्यानंतर आम्ही इथं आता ट्रिपला गेले म्हणजे रील्स करायला पाहिजे. तर थोडं आम्ही सगळेजण इथं रील्स केली. बघू. तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली ग, तुला देवानं बनवली जशी कळीला फुलवली. हर तुपाची खान रूपाची माझ्या स्वर्गाची सुंदरी. मस्त समुद्रामध्ये थोडंसं भिजला. त्यानंतर परत चेंज वगैरे करून संध्याकाळची वेळ होती. बघू शकता इथं सुरमई घेतलेली आम्ही. सुरमई, कोळंबी. मस्त जेवण छान होतं, क्वालिटी होतं. त्यानंतर जेवण असं मस्त निवांत आपल्या रेग्युलर दगदगीच्या लाईफमधनं थोडंसं एक क्षणभर विश्रांती असते. तर सकाळी आम्ही 7 वाजता उठलो. तर बघू शकता समुद्र कसला भारी. आणि आम्ही जी रूम केलेली त्याच्या अगदी जवळ समुद्र. तर गॅलरीतून असला जबरदस्त व्ह्यू दिसत आहे, एकदम जबरदस्त. आणि आम्हाला डॉल्फिन पण दिसले. आम्हाला डॉल्फिन पॉईंटला बघायला याची गरजच नव्हती. त्यानंतर आम्ही सकाळचे ते चहा घेतला आणि परत एकदा बीचवर गेलो. समुद्रावर सकाळी जाऊन थोडीशी मजा मस्ती केली, छान गेम वगैरे खेळलो. त्याच्यानंतर परत रूमवर आलो. 10 वाजताचं आमचं चेकआउट होतं. तर आम्ही सगळीजण परत आवरून चेकआउट करून निघालो. तर रूमपासून एक 5 मिनटाच्या अंतरावरच हे बॅकवॉटर होतं आणि बॅकवॉटरमध्ये असं बोटिंगची राईड होती. तर आम्ही राईड ती घेतली. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही दोघं असाल किंवा 10 जण असाल तर एक बोट घ्यायला लागतेच आणि त्याचं 1200 रुपये चार्ज आहे. ते सांगतात की तुम्हाला 6 पॉईंट कवर करणार आहेत. मग आपल्याला वाटत नाही की 6 पॉईंट म्हटल्यावर भरपूर वेळ लागेल किंवा 1200 रुपये ठीक आहे. पण ज्या वेळेला आपण बोटीत बसतो त्यावेळेला 6 पॉईंट कधी होतात ते समजत पण नाही. म्हणजे इतक्या जवळजवळ ते पॉईंट आहेत. जास्तीत जास्त एक 15 मिनटं लागतात राईड करून यायला. तर हे काका सगळी छान अशी माहिती देत होती. चला पॉईंटबद्दल थोडीशी माहिती ऐकूया. हा मोरेश्वर रॉक आयलंड एरिया आहे. तिथे ऍक्टिव्हिटी चालू आहे. आपला सगळा प्रवास संगम. आवाज खूप मोठा, प्लस राईड करायला गेले लोकांची गर्दी. पक्षी काही पाळलेले नाहीत लोकांच्या समोर थांबायला, तर ते निघून जायचे वारंवार. आता दररोज त्यांना त्रास. आता गेल्या महिन्याभरात पॅराग्लायडिंग नाही, पण तरी सुद्धा ज्या ठिकाणी आता तुम्हाला समजा गुडघाभर पाणी मिळत असेल, अमावास्या पौर्णिमेला सुरुवात केली. तुम्ही नाव ऐकलं होतं सुनामी आयलंड. त्या सुनामी आयलंडच्या अगदी कडेने चाललो होतो. हे बघा पाणी जातो, तुम्हाला बोटच्या खाली वाळू दिसतो. आणि आता
बोटिंगची राईड करून परत येत असताना एक आजी इथं आंबे घेऊन बसलेली, कोकणचा हापूस आंबा. तर आम्ही 5 पेट्या घेतल्या आंब्याच्या. त्यानंतर मोदक ट्राय केलं. त्यानंतर हे घावणे, म्हणजे कोकणात आले तर कोकणाची काय स्पेशालिटी आहे ते सगळं खायला पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. त्यानंतर आम्ही कुणकेश्वर मंदिरला आलो, बघू शकताय तुम्ही. म्हणजे तारकर्लीपासून 50 किलोमीटर आहे हे लांब, म्हणजे बऱ्यापैकी लांब आहे. पण मस्त होतं, जबरदस्त. कसलं भारी पूर्ण लाकडी हे डेकोरेट केलेत बघा. मस्त छान एकदम प्रसन्न वाटलं. तर आतमध्ये महादेवांचं मंदिर आहे, बघू शकताय तुम्ही. आणि कसलं भारी मंदिर आहे. आणि कुणकेश्वरमध्ये सुद्धा वरती मंदिर आहे आणि रोडच्या त्या साईडला समुद्र, बघू शकता. अथांग असा हा समुद्र, एकदम छान मस्त वाटते. दररोजच्या ह्या दगदगीच्या लाईफमधून थोडंसं विश्रांती म्हणून बघा, जबरदस्त वाटते. कुणकेश्वरमध्ये पण समुद्र भारी आहे. त्याच्यानंतर कुणकेश्वरपासून थोड्या अंतरावर, म्हणजे हे माहिती नाही आहे जास्त कुणाला, कारण इथं काहीच गर्दी नव्हती. आम्ही पण रील बघितलेले, रील बघून आम्ही म्हणजे आता आलेच कोकणात तर सगळे पॉईंट कवर करूया ह्या उद्देशानं मग आम्ही ह्या मंदिरला गेलो. तर इथं गेल्यानंतर असलं जबरदस्त फील आलं, मस्त वातावरण होतं. पहिला गणपतीचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर असं खाली उतरत बघा इथं श्लोक आहे. काय आहे? शंकर भोलेनाथ, शंभू महादेवांचं मंदिर आहे. इथं मूर्ती पाण्यात, म्हणजे पावसाळ्यात तर एकदम जबरदस्त वाटत असेल. आता पाणी थोडं कमी आहे. आणि इथं बघू शकताय मासे, केवढे मासे आहेत छोटे छोटे. आणि पाणी बघा एकदम एकदम पांढरं शुभ्र पाणी होतं हे. इथं पण महादेवांचंच मंदिर आहे. जर तुम्ही गेलात कधी तर कोकण ट्रिपला तर नक्की इथं जावा, छान मंदिर आहे. कुणकेश्वरपासून थोडंसं आतमध्ये आहे, बघू शकता. पावसाळ्यात कसलं जबरदस्त वाटत असेल. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून थोडं पाणी कमी आहे. मस्त वातावरण. अशी आमची छान ट्रिप झाली.